ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत कशा पद्धतीने आता अर्जुन हा सर्व सावंत इन्स्पेक्टरांच्या नजरेस आणून देणार, साक्षी जिवंत आहे याचा शोध लावायला सुरुवात करणार। तर दुसऱ्या बाजूला प्रियाचा खोटारडेपणा पकडला जाणार। आता नेमका काय खोटारडेपणा प्रियाने केला आणि तो कसा पकडला जाणार, सर्वच गोष्टी जाणून घेऊया आपल्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता आपण पाहिलेलं आहे की सायली घरी आली आणि सायलीने आता घरात सगळ्यांना सांगितलेलं आहे की मी आज सचिन भाऊजींना एका मुलीबरोबर पाहिलं आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून महिपत शिखरेची मुलगी साक्षी महिपत शिखरे होती। त्याबरोबर आता हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो। त्याबरोबर त्या ठिकाणी अर्जुन आणि अश्विन सुद्धा येतात। अर्जुन विचारतो काय झालं बायको, मग सायली सर्व प्रकार सांगते। त्यानंतर अर्जुन आता सायलीने बोलल्यावर विचार करतो, सायली बोलली आहे म्हणजे कन्फर्मच असणार आहे माहिती। मग तो इन्स्पेक्टर सावंतांकडे येतो आणि इन्स्पेक्टर सावंतांना आता तो सांगू लागतो की साक्षी शिखरे ही अजूनही जिवंत आहे आणि ही तुरुंगाच्या बाहेर आहे। ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, पण ती तर जेलमध्येच मृत्यू पावली अशी बातमी मध्यंतरी पेपरला आली होती। मग तो सर्व काय प्रकार होता इन्स्पेक्टर, हे सर्व काय आहे, मला त्या सगळ्या केसबद्दल पुन्हा एकदा लीगल FIR नोंदवायची आहे। त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, नाही म्हणजे तुम्ही म्हणताय FIR वगैरे नोंदवायची आहे तर ते सर्व ठीक आहे, पण काय आहे ना, साक्षी शिखरे जिवंत असणं शक्य नाही आहे। जर पोलिसांनी तिला डेथ डिक्लेअर केलं आहे तर याचा अर्थ नक्कीच ती मेलेलीच आहे। त्यामुळे उगाचच्या उगाच पुन्हा हे सर्व करण्यात काहीही अर्थ नाही आहे। आणि जर साक्षी जिवंत असती तर मला कळलंच असतं की या पोलीस स्टेशनच्या इन्चार्ज मीच आहे, त्यामुळे मला अगदी खात्री आहे साक्षी जिवंत नाहीच आहे। त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो पण माझ्या बायकोने आम्ही स्वतः साक्षीला पाहिलेलं आहे, त्यामुळे आमची खात्री आहे साक्षी जिवंत आहे। बरं ठीक आहे, काही हरकत नाही इन्स्पेक्टर, मला एक गोष्ट कळेल का, इन्स्पेक्टर विचारतात कोणती। अर्जुन म्हणतो मला सध्याचे जे जिवंत कैदी आहेत त्या सगळ्या कैद्यांची यादी मिळेल का। त्याबरोबर आता इन्स्पेक्टर म्हणतात होच मिळेल की, आणि मग ते हवालदारांना सांगतात की सध्या ज्या मस्टरवरती सगळे कैदी हजेरी लावतात ते मस्टर घेऊन या। मग ते मस्टर आणलं जातं आणि त्यानंतर मग अर्जुनला इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हे बघा सर्व कैद्यांची हजेरी इथेच लागते, तुम्ही इथे तपासू शकता। त्यावेळी अर्जुन आता त्या सर्व कैद्यांची नावं व्यवस्थित बघून घेतो आणि मग अर्जुन विचारतो मेलेल्या कैद्यांचा काही रेकॉर्ड असतो का। त्यावर इन्स्पेक्टर सावंत होकार देतात। अर्जुन मेलेल्या कैद्यांचाही रेकॉर्ड चेक करतो, त्यामध्ये साक्षी शिखरेचाही रेकॉर्ड असतो आणि ती कशी मेली त्या सर्वाची अगदी सविस्तर सगळीच माहिती दिलेली असते, म्हणजे काय घडलं होतं त्यावेळी, कसं सगळं अगदी त्याच्यामध्ये नोंद केलेलं असतं। मग आता अर्जुन हा लगेचच म्हणू लागतो की मला आता जे जिवंत कैदी आहेत ना सध्याचे, त्या कैद्यांना भेटायचं आहे, आपण पुन्हा एकदा त्यांची हजेरी घेऊ शकतो का। त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत म्हणतात आता सध्या तरी सगळे कैदी आपल्या आपल्या कामामध्ये आहेत, कोणी स्वयंपाक बनवत आहे, कोणी दुसरं काही काम करतं आहे, कोणी झाडझटक करतं आहे, कोणी वेगळं काही काम करतं आहे। त्याबरोबर अर्जुन म्हणतो मग ह्या सगळ्यांना एकत्र कधी गाठता येईल। त्यावर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात जेवणाच्या वेळी सगळेजण एकत्र येतील तेव्हा तुम्ही या सगळ्यांना बघू शकता। मग त्यानंतर आता जेवणाच्या वेळेपर्यंत अर्जुन थांबतो आणि मग जेवणाच्या वेळेवर आता जेवणाआधीच सर्व कैद्यांना एका रांगेत बोलावलं जातं। मग सगळे कैदी एका रांगेत येऊन थांबलेले असतात। अर्जुन एकेकाचं नाव घेऊन बघत असतो। आता तो बऱ्यापैकी सर्व कैद्यांची नावं घेत येतो। आता शेवटचे काहीतरी 17-18 जण कैदी उरलेले असतात आणि तेव्हा आता अर्जुन मीनाचं नाव घेतो आणि मीनाचं नाव घेता क्षणी मीना त्या कैद्यांमध्ये नसते। अर्जुन विचारतो मीना कुठे आहे। त्यावर सोबतचे जे कैदी असतात तिच्या लेडीज कैदी त्या सांगतात की मीना तर कधीपासून गायबच आहे, नाही म्हणजे आम्हाला काही कळलंच नाही मीना कुठं गेली, काय झालं। त्यावर अर्जुन म्हणतो कुठे गेली म्हणजे तिला बेल वगैरे मिळाली आहे का। त्याबरोबर आता त्या सोबतच्या कैदी म्हणतात की नाही आम्हाला काहीच ठाऊक नाही आहे तिला बेल मिळाली, तर बेल मिळाली असती तर आम्हाला बोलली तरी असती जाताना। त्याबरोबर मग अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांकडे मीनाबद्दलच्या डिटेल्स मागतो। त्यावेळी ना मीनाला बेल मिळालेली आहे असं कळतं ना काय। मग लक्षात येतं अर्जुनच्या की याचा अर्थ मीना ही साक्षीच्या ऐवजी मारून टाकलेली आहे आणि साक्षीला तुरुंगातनं बाहेर काढलेलं आहे। आता इन्स्पेक्टर सावंत हे अर्जुनकडे बघतात। अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांकडे बघतो आणि म्हणत असतो म्हटलं होतं ना मी इन्स्पेक्टर, खात्री असल्याशिवाय आणि पुरावा असल्याशिवाय ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कधीच काही बोलत नाही। मी स्वतःच्या डोळ्यांनी साक्षी शिखरेला पाहिलेलं असूनसुद्धा एवढे दिवस मी तुमच्याकडे आलो नव्हतो, कारण माझ्याकडे कुठल्याही पद्धतीचा ठोस पुरावा नव्हता, माझ्याकडे ठोस खात्री नव्हती। पण आज जेव्हा मी
पाहिलं स्वतःच्या डोळ्यांनी, माझ्या बायकोने सांगितलं मला तेव्हा मी ऐकलं. त्याबरोबर पुढे अर्जुन म्हणतो, आणि आणखीन एक पुरावा आहे माझ्याकडे साक्षी जिवंत असल्याचा, तो म्हणजे स्वतः महिपत शिखरे. तुम्हाला आठवतं आहे का, त्या दिवशी मी कोर्टात महिपतला बोलतं केलं होतं. त्यावेळी मी महिपतला साक्षी जिवंत आहे ही गोष्ट मी पोलिसांना सांगून टाकेन अशी धमकी दिली होती, आणि तेव्हाच महिपत पोपटासारखा बोलू लागला होता. त्यावर आता अर्जुनला इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, जर तुम्ही म्हणताय ते सत्य असेल तर खरोखर हे सर्व खूप विचित्र, वाईट आणि भीषण आहे. हे सगळं असणं खरं तर खूप चुकीचं आहे. पोलीस स्टेशनमध्ये एखादा कैदी सुटतो आणि त्याऐवजी दुसरा एखादा कैदी मारला जातो, ही अत्यंत वाईट आणि विचित्र गोष्ट आहे. पण ह्या सर्वामध्ये कोण कोण इन्वॉल्ड आहे या सर्वाचा सोक्षमोक्ष आम्ही लावू, कारण हा संपूर्ण डिपार्टमेंटवर उठवला जाणारा प्रश्न आहे. त्याबरोबर अर्जुनच्या लक्षात येतं डिपार्टमेंट. मग अर्जुन लगेचच म्हणतो, एक मिनटं इन्स्पेक्टर, डिपार्टमेंट, मला सांगा त्यावेळी या ठिकाणी कोण कोण काम करत होतं? नाही म्हणजे त्या लोकांपैकी कोणाचा ह्या सगळ्यामध्ये हात आहे का ह्याचा संबंध आपण लावू शकतो. त्यावेळी इथे कोण हवालदार किंवा लेडीज कॉन्स्टेबल, रादर कोणी म्हणजे दुसरी लोकं आली होती का? त्यावेळी अर्जुनच्या लक्षात येतं की नक्कीच कोणीतरी वेगळं असणारच. त्याबरोबर इन्स्पेक्टर सावंत आता त्यांना एका हवालदाराचं नाव सांगत म्हणतात की हो, हा हवालदार तेव्हा नवीन म्हणजे आला होता इकडे, आणि अचानक नंतर काही कालांतराने त्याने बदली घेऊन मागितली. त्यावर अर्जुन म्हणतो, अचानक आणि बदली कशासाठी? त्याबरोबर मग लगेचच इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की ते काही कळलं नाही, पण त्यांचं असं म्हणणं होतं, पण बाकी काही कन्फर्म असं क्लिअर कळालं नाही. त्यांनी तसं त्यांच्या बायकोचे काही मेडिकल रिपोर्ट्स वगैरे त्यावेळी सबमिट केले होते, पण सध्या तरी आपल्याकडे त्याचा कसलाही रेकॉर्ड नाही आहे. त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांच्या बायकोची तब्येत ही अचानक खूप जास्त खालावली. तिला इथे म्हणजे शहरात दाखवलं, पण तिला काही फारसा फरक पडला नाही, त्यामुळे तिला गावी शिफ्ट केलं, आणि त्यामुळे आता ते लोक गावी असतात आणि म्हणून त्यांनी गावी बदली करून घेतली. आता हे कारण अर्जुनला काही पटत नाही. मग अर्जुनच्या लक्षात येतं की नक्कीच या हवालदाराचा या सगळ्याशी काहीतरी संबंध आहे. त्याबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात. त्यावेळी आता अस्मिता अश्विनला म्हणत असते, अश्विन, अरे अजून किती गोळ्या खायला लावणार आहेस मला? आता कुठल्या सप्लिमेंट तू तन्वीच्या फोनवरती पाठवल्या होत्यास सचिनला आणायला? त्याबरोबर आता अश्विन म्हणतो, काय मी तन्वीच्या फोनवरती सप्लिमेंट पाठवल्या होत्या? नाही गं, मी तर तन्वीच्या फोनवरती कुठल्याच सप्लिमेंट नाही पाठवलेल्या. त्यावरती म्हणते, अरे तन्वीने मगाशी सांगितलं आम्हाला सचिन माझ्या सप्लिमेंट आणायला गेला आहे. त्याबरोबर मग अश्विन प्रियाला हाक मारतो, तन्वी तन्वी तन्वी. त्याबरोबर प्रिया खोलीच्या बाहेर येते. काय झालं अश्विन, काय एवढ्या हाका मारतोयस असं विचारते. अश्विन विचारतो, कुठल्या सप्लिमेंट आणायला सांगितल्या होत्या मी अस्मिताताईच्या, आणि कुठल्या सप्लिमेंट आणायला गेला आहे सचिन? त्यावरती लगेचच आता घाबरते आणि तिला आता कळत नसतं की बापरे आता मी काय बोलू. प्रिया मनातल्या मनात म्हणत असते, ह्या अस्मिताला एवढी कसली घाई लागते घरातल्या सगळ्यांना सगळं सांगून टाकण्याची. थोडा वेळ जर तोंड बंद ठेवून गप्प बसली असती तर एवढं काय बिघडलं असतं हिचं. अश्विन आता विचारत असतो, तन्वी. त्यावर प्रिया मात्र काहीच उत्तर देत नसते. तर आता इकडे सायली ही मात्र बेडरूममध्ये बसलेली असते आणि आता ती अर्जुनचीच वाट बघत असते. तिला असं झालेलं असतं की कधी एकदाचे हे घरी येत आहेत आणि मला सांगतायत की त्या साक्षीबद्दल काय घडलं पोलीस स्टेशनमध्ये. काहीही झालं तरी मी साक्षीला तुरुंगाच्या बाहेर फार काळ राहू देणार नाही. त्या साक्षीमुळे माझ्या मधुभाऊंवरती एवढं मोठं संकट आलं. माझ्या मधुभाऊंना नको त्या गुन्ह्यांसाठी त्यांना गरज नव्हती ती शिक्षा भोगावी लागली. आजही माझे मधुभाऊ कोमात आहेत या सगळ्यामुळे, आणि मी त्या साक्षीला अशी सुखाने बाहेर जगू देणार नाही. इतक्यात अर्जुन घरी आलेला असतो. आता अर्जुन घरी आल्याबरोबर सायली त्याला पाणीही विचारत नाही तर बोलू लागते, अहो काय झालं पोलीस स्टेशनमध्ये? काय म्हणाले इन्स्पेक्टर सावंत, तुम्ही दिलीत का साक्षीविरुद्धची तक्रार? साक्षीला लवकर पकडतील ना पोलीस? पोलिसांचं काय म्हणणं आहे? साक्षी बाहेर जाऊच कशी शकली? साक्षी सुटलीच कशी? पोलिसांचं लक्ष कुठे होतं? ती आत्ता सध्या कुठे राहते? काही कळालं का तिच्याबद्दल? अहो बोला ना काहीतरी, तुम्ही गप्प का आहात? अर्जुन म्हणतो, बायको 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 प्लीज स्टॉप. अगं काय चाललं आहे तुझं? ते स्टॉपवॉच जसं चट सुरूच असतं ना तसं तुझं झालं आहे. किती बडबडती आहेस तू? त्यावर सायली म्हणते, अहो मग काय करू तुम्हीच सांगा. बघताय ना तुम्ही माझी अवस्था किती वाईट झाली आहे ते. आज जेव्हा मी माझ्या डोळ्यांनी साक्षीला तुरुंगाच्या बाहेर पाहिलं ना तेव्हा मला खूप त्रास झाला आहे. तुम्हाला नाही माहिती मी किती मनस्ताप सहन केला आहे तो तिला डोळ्यांसमोर बघताना.
अहो काहीही झालं ना तरी तिला शिक्षा मिळायलाच हवी. तिच्यामुळे माझ्या मधुभाऊंची काय अवस्था झाली आहे ते माहिती आहे ना तुम्हाला. त्याबरोबर मग आता अर्जुन म्हणत असतो, हो 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 बायको हो, मला सर्व मान्य आहे आणि मला सर्व माहीतसुद्धा आहे, पण तू काळजी करू नकोस, मी आहे ना. मी त्या साक्षीला लवकरात लवकर पोलिसांच्या ताब्यात देईन आणि लवकर मी या सगळ्याचं सोक्षमोक्ष लावेन. मग तर झालं. तू काळजी करू नकोस, तू निश्चिंत राहा, मी आहे ना. मी असताना तुला काळजी करण्याची काय गरज आहे. सायली म्हणते तुम्ही आहात म्हणूनच तर मी निश्चित आहे. आता त्यावेळी मग मात्र अर्जुनला वाईट वाटतं. अर्जुनचं मन त्याला आतमधून खात असतं. अर्जुन मनात म्हणत असतो, बायको आय एम रिअली व्हेरी सॉरी. खरं तर हे सर्व मला खूप आधीपासूनच माहीत होतं. अर्जुन तू खूप मोठी चूक केली आहेस. जर तू आधीच सायलीला विश्वासात घेऊन सर्व गोष्टी सांगितल्या असत्यात तर आज कदाचित सायलीला हा जो काही त्रास होतोय, मनस्ताप होतोय, तिला जो काही एवढा मनस्ताप भोगावा लागतोय तो सर्व सहन करावा लागलाच नसता. पण नाही, तू तिला सर्व गोष्टी सांगितल्या नाहीस, तू तिला विश्वासात घेतलं नाहीस ना, त्याची ही सगळी शिक्षा आहे. आता सायली म्हणते, अहो काय झालं, तुम्ही कुठे हरवलात आता. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही काही नाही. आणि हो तू विचारत होतीस ना पोलीस स्टेशनमध्ये काही समजलं का. तर हो एक खूप महत्त्वाची गोष्ट समजली. ते म्हणजे साक्षी जेव्हा मेली तेव्हा तिच्याऐवजी मीना नावाची मुलगी मारली होती. तेव्हा सायली म्हणते, अहो साक्षी जिवंत आहे ना. त्यावर अर्जुन म्हणतो, अगं मग तेच तर सांगतोय, साक्षीला तुरुंगातनं बाहेर काढण्यासाठी मीना नावाच्या एका मुलीला मारून टाकलं होतं आणि साक्षीऐवजी तिची डेड बॉडी दिली होती. पण आज मी काय केलं, मी सर्व कैद्यांच्या लिस्ट मागवून घेतल्या, जे कैदी जिवंत आहेत आणि जे कैदी मृत्यू पावलेत त्यांचेही. त्यानंतर मग कैद्यांच्या याद्या बघून झाल्यावर मी त्या सर्व कैद्यांना रांगेत बोलवत होतो, एकेकाचं नाव पुकारत होतो, त्याला बाजूला करत चाललो होतो. आणि त्यावेळी मला कळलं की त्या सगळ्यांमध्ये मीना गायब आहे. त्यामुळे मला सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष लागला. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे प्रिया ही म्हणत असते की नाही नाही नाही, अर्जुन सायलीला आता साक्षी जिवंत आहे समजलं आहे, म्हणजे आता ते साक्षीचा पाठलाग केल्याशिवाय काही गप्प बसणार नाही. आणि जर ते साक्षीपर्यंत पोहोचले, साक्षीला पकडलं, तर मग मात्र माझंही काही खरं नाही. जर अर्जुन सायली ते साक्षीपर्यंत एवढ्या लवकर पोहोचू शकलेत तर मग माझ्यापर्यंत पोहोचायला त्यांना कितीसा वेळ लागणार आहे. माझ्यापर्यंतसुद्धा ते लवकरच पोहोचतील. आता माझी वाट लागणार, आता माझं काही खरं नाही आहे, आता मी काय करू, असे सर्व विचार प्रियाच्या डोक्यात असतात. इतक्यात अश्विन तिकडे येतो आणि प्रियाला एवढं घाबरलेलं बघून तो विचारतो, काय झालं तन्वी, कसला एवढा विचार करतेस. आता इकडे प्रिया मनातल्या मनात म्हणते की बापरे, आधीच एकतर मला टेन्शन, त्यात हा अश्विन. मग ती म्हणते काही नाही, ते साक्षी. त्याबरोबर अश्विन म्हणतो, मला माहिती आहे. नाही म्हणजे मला अंदाज आलाच होता, साक्षी शिखरे जिवंत आहे हे तुला कळाल्यानंतर तुलासुद्धा खूप मोठा धक्का बसला असेल. पण तन्वी हे बघ, तू काळजी करू नकोस. प्रिया मनातल्या मनात विचार करते, चला हे एक माझ्यासाठी चांगलं झालं की या अश्विनला माझा त्या साक्षीशी आणखीन काही संबंध आहे का नाही अशी कुठल्याही पद्धतीची शंका आलेली नाही आहे. जर याला शंका आली असती तर खूप अडचण झाली असती माझ्यासाठी ती सगळी. आता प्रिया या सर्व विचारात मग्न असताना तिला अश्विन म्हणतो, तन्वी अगं काय गं, कुठे हरवलीस तू. त्यावर प्रिया म्हणते, काही नाही रे, तोच विचार करते. तुला माहिती आहे अश्विन, त्या साक्षीचं नावच ऐकलं आणि पुन्हा माझ्यासमोर तोच सर्व भूतकाळ 2 वर्षांपूर्वीचा उभा राहिला रे. अरे मला किती वाईट वागायला लागलं होतं त्या साक्षीमुळे आणि तिच्या त्या वडिलांमुळे. त्या गुंडांनी, त्या मवाल्यांनी मला भीती घातली होती, मला धमकी दिली होती की मी जर खोटी साक्षी दिली नाही तर ते माझ्या अख्ख्या कुटुंबाला उद्ध्वस्त करतील, सगळं संपवतील, तुझ्या जीवाचं काहीतरी करतील, आणि म्हणून मी खोटं बोलले होते रे अश्विन. आणि बघतोस ना, आजही आपल्या घरातले सगळे लोक माझ्याबरोबर किती वाईट वागतात, मला किती त्रास होईल असं बोलतात. माझ्याशी कोणीच धड वागत नाही, कोणी धड बोलत नाही. हे सर्व मी सहन करते. एवढं सर्व होऊन मी आत्ता कुठे घरच्यांचा विश्वास पुन्हा कमवायला लागले होते, पुन्हा सर्व पूर्वीसारखं करू पाहत होते. तर आता पुन्हा ही साक्षी कुठून तरी उगवली, पुन्हा ही उपटली, म्हणजे आता पुन्हा सर्वांना वाटणार की माझाच या सगळ्याशी संबंध असणार. त्यावर अश्विन म्हणतो, नाही 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 तन्वी प्लीज, अगं तू असं बोलू नकोस. आणि का असं कुणाला वाटेल की तुझा या सगळ्याशी संबंध आहे. तन्वी हे बघ, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की माझ्या बायकोचा ह्या सगळ्याशी काहीही संबंध नाही आहे. आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे, मग विषय संपला ना. माझ्या व्यतिरिक्त तुझ्यावर कोण विश्वास ठेवतं किंवा कोण विश्वास ठेवत नाही या गोष्टींनी तुला फरक पडतो का. त्यावर प्रिया म्हणते, अश्विन खरंच तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. अश्विन तू माझ्यावर कायम असंच प्रेम करत राहशील ना, असाच विश्वास ठेवशील ना अश्विन माझ्यावर कायम. अश्विन बोल ना, काहीतरी बोल. त्यावेळी मग आता अश्विन हा
प्रियाचा हात हातात घेतो आणि प्रियाला म्हणतो, तन्वी, माझा तुझ्यावर विश्वास आहे, होता आणि कायम असणार आहे खरंच. त्यावेळी मग प्रिया लगेच अश्विनला मिठी मारते आणि म्हणू लागते, चला, जोपर्यंत हे अश्विन नावाचं प्यादं माझ्या ताब्यात आहे तोपर्यंत तरी कमीत कमी अर्जुन आणि सायली माझं काहीही वाकडं करू शकत नाही. एका बाजूला घरच्यांचा विश्वास संपादन करत मी सायलीसारखीच माझीसुद्धा घरच्यांच्या नजरेत चांगली इमेज बनवली आहे. आता मला फक्त आणि फक्त आणखीन जास्त तिला इम्प्रूव्ह करायचं आहे, तिला शार्प करायचं आहे, जेणेकरून उद्या जाऊन त्या सायली आणि अर्जुननी घरातल्या सगळ्यांना माझ्याबद्दल सगळं सत्य सांगून जरी टाकलं तरी घरातल्या कोणाचाही त्या सायली अर्जुनच्या सत्यावर विश्वास बसायला नको, तर माझ्या डोळ्यातल्या खोट्या मगरमच्छीच्या आसवांवरती सगळ्यांचा विश्वास बसला पाहिजे. त्यासाठी आता मला आणखीन जास्त कामाला लागलं पाहिजे, आणखीन जास्त सगळ्यांचा विश्वास कमावण्यासाठी मला प्रयत्न केले पाहिजे. उद्यापासून आदर्श सून 2.0 सुरू झाली पाहिजे. आत्तापर्यंत मला फक्त यांच्या प्रॉपर्टीत इंटरेस्ट होता, पण आता माझं गुपितच राहायला पाहिजे अशी सुद्धा माझी इच्छा आहे. त्यामुळे मला डबल कष्ट तर करावे लागणार आहेतच असा आता इकडे प्रिया विचार करते. तर दुसऱ्या बाजूला आता अस्मिता हिच्या मनात प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे जर अश्विनने तन्वीला कुठल्या सप्लिमेंट दिल्याच नव्हत्या माझ्यासाठी, तर मग ती खोटं का बोलली? तिने का असं खोलीत येऊन सांगितलं की सचिनला सप्लिमेंट आणायला जा, आणि सचिनसुद्धा काहीही उलटंपालटं न बोलता हो आणतो असं म्हणत सप्लिमेंटचे फोटो मला पाठव असं म्हणाला आणि सप्लिमेंट आणायला निघून गेला. पण जर अश्विनने कुठली सप्लिमेंट लिहूनच दिली नव्हती तर अर्थात तन्वीने सचिनला कुठला फोटोच पाठवला नव्हता. पण मग जर तन्वीने सचिनला कसला फोटो पाठवलाच नव्हता तर मग सचिन बाहेर काय म्हणून गेला? त्याने तर मला सांगायला हवं होतं ना की मला कुठलाही फोटो पाठवलेला नाही आहे म्हणून तन्वीने. पण मला काहीही न सांगता तो बाहेर गेला. नक्की तो बाहेर का गेला असेल? सचिनचं बाहेर काय काम असेल? सचिनचं पुन्हा काही नाही असं काहीही नसेल. मी उगाच वाईट आणि चुकीचा विचार करायला नको. पण जर तसंच काही असेल तर नाही मला कळत नाही आहे मी काय करू असा विचार आता अस्मिताच्या मनात सुरू होतो. कल्पना आता इतक्यात तिला बघते की अस्मिता कसल्या तरी विचारात मग्न आहे. कल्पना अस्मिताला विचारते, अस्मिता काय झालं? पण अस्मिता विचार करते, सध्या मला कोणालाही काहीही सांगायला नको. आत्ताच कुठेतरी सगळेजण सचिनबरोबर चांगलं वागू पाहत आहेत. जर मी आत्ता माझ्या मनात सचिनबद्दलची जी शंका आहे ती बोलून दाखवली तर पुन्हा सगळं फिसकटून जाईल. अस्मिता म्हणते, काही नाही, सचिनची वाट बघते. त्यावर कल्पना गप्प बसते. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. आता तुम्हाला काय वाटतं, सचिन त्याचं एक खोटं लपवण्यासाठी कुठला नवीन खोट्याचा आधार घेणार ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजच्यापुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. पुढे मालिकांचे असेच अपडेट पाहण्यासाठी आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. धन्यवाद.